Hello friends, I am Mahesh Ladu Sawan, primary teacher from ZP School, memory number 2, Savantwadi. In this today's class of Standard 5th Scholarship, subject English, we are going to learn about the new topic dictionary skill. Dictionary, you all know about dictionary. Dictionary म्हणजे शब्दकोश. आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला आपण इंग्रजी शिकत असताना अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला समजत नाहीत. अशा वेळेला आपण डिक्शनरीचा आधार घेत असतो. पण या डिक्शनरीमध्ये शब्द नेमका कसा शोधावा, कोणता शब्द आपल्याला कुठे सापडेल, त्या शब्दांचा क्रम कसा असतो, हे जर आपल्याला नीट माहिती असेल तर डिक्शनरीमधला शब्द शोधताना आपल्याला त्रास होणार नाही. आज आपण या डिक्शनरी स्किल संदर्भात काही माहिती पाहणार आहोत. The main thing about the dictionary is all the words are written in the alphabetical order. You all know the alphabetical order. It's from letter A to letter Z. आपल्याला माहित आहे A ते Z या इंग्रजी लेटर्समध्ये आपल्याला अल्फाबेट्स असतात आणि या अल्फाबेटच्या क्रमानेच आपल्याला डिक्शनरीमधले शब्द पाहायला मिळतील. आपण काही उदाहरण बघूया. इथे बघा एक शब्दांचा गट दिलेला आहे. लेमन, झेब्रा, डॉक्टर, मँगो, फिश, अम्ब्रेला. आता हे जे शब्द आहेत हे याच पद्धतीने आपल्याला डिक्शनरीत मिळतील का, याच क्रमाने आपल्याला डिक्शनरीत मिळतील का, तर नाही. आपण पहिला नियम बघितला की सगळे ए ते झेड या क्रमानेच शब्द आपल्याला इंग्रजीच्या डिक्शनरीमध्ये सापडणार आहेत. मग हे शब्द कोणत्या क्रमाने असतील तर तो हा क्रम आहे. बघा ABCDचा जर आपण क्रम लावला तर पहिल्यांदा आपल्याला डॉक्टर, त्यानंतर फिश, लेमन, मँगो, अम्ब्रेला आणि झेब्रा या पद्धतीने हे शब्द आपल्याला सापडणार आहेत. आता काही वेळेला आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये सगळेच शब्द पीने सुरुवात होणारे आहेत. बघा इथे पहा, पॉवर, पेपर, फूट, पॅरट, प्रिस्ट, पिंक, अशा प्रकारे सर्वच शब्द इथे पीने शब्द सुरू झालेले आहेत. मग पीचे शब्द ज्यावेळी लिहिलेले असतात त्यावेळी त्यांचा काय क्रम असेल तर पी या लेटरने सुरुवात होणारे शब्द असतील. समजा पहिलं लेटर जर सेम असेल तर दुसरं लेटर तपासलं जातं. ते सुद्धा ABCDच्या क्रमानेच A to Z पर्यंत क्रमाने बघायचं. दुसरं लेटरही जर आपल्याला सेम मिळालं तर आपण तिसरं लेटर या क्रमाने बघत आपण जाणार आहोत आणि त्याच क्रमाने शब्द आपल्याला डिक्शनरीमध्ये लिहिलेले दिसतील. आता हे जे शब्द आहेत ते कोणत्या क्रमाने येणार आहेत बघा. पहिला शब्द येईल पेपर, दुसरा शब्द येईल पॅरट. आता P पहिलं लेटर सेम आहे, दुसरं लेटर A सेम आहे, तिसरं लेटर इथे पेपरमध्ये P आहे, पॅरटमध्ये R आहे. आपल्याला माहीत आहे ABCDच्या क्रमामध्ये P आधी येतो, R नंतर येतो. त्यामुळे पेपर शब्द पहिला, त्यानंतर पॅरट, त्यानंतर PINK पिंक, मग POWER पॉवर, PRIST प्रिस्ट आणि PUT पुट. अशा प्रकारे हे शब्द आपल्याला इथे पाहायला मिळतील. A to Z चा क्रम आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. शब्द डिक्शनरीमध्ये कशा प्रकारे लिहिले जातात, कोणत्या क्रमाने लिहिले जातात हे आपण पाहिलं. त्यानंतर आता प्रत्येक शब्दाची रचना किंवा त्याचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण पाहूया. ईच वर्ड इज डिस्क्राइब्ड इन द फॉलोइंग पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे याप्रमाणे तुम्हाला डिक्शनरीमध्ये शब्द दिसेल. एखादा शब्द लिहिलेला आहे तर सर्वात प्रथम हेडवर्ड, त्यानंतर प्रोनाऊन्सिएशन, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच, मिनिंग आणि त्यानंतर एक्झाम्पल्स या क्रमाने दिल. म्हणजे मुख्य शब्द पहिला लिहिलेला असेल, त्यानंतर त्याचं उच्चार कसा होतो ते लिहिलेलं असेल, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दाची जात, नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे हे लिहिलेलं असेल, त्यानंतर त्याचा अर्थ, त्या शब्दाचा मराठीमधून अर्थ लिहिलेला असेल, त्यानंतर शेवटी एक्झाम्पल्स म्हणजे काही उदाहरण, तो शब्द समजावून सांगण्यासाठी काही उदाहरण पण दिलेले. अशा क्रमाने तो शब्द डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता इथे प्रत्यक्षात डिक्शनरीची पेजेस आपण बघूया. A पासून सुरुवात होते डिक्शनरीची.
नवनीत ॲडव्हान्स डिक्शनरी आहे ही. ए पासून शब्द सुरू झाल्यानंतर एच्या क्रमाने हे शब्द आपल्याला दिसत आहेत. बघा सर्व शब्द एच्या क्रमाने पुढे पुढे जाणारे आपल्याला दिसत आहेत. आता मागाशी सांगितलं त्याप्रमाणे शब्दां लिहिताना प्रत्यक्षात त्याचा काय क्रम असतो हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. इथे शब्द एक बघूया आपण. अबव हेडवर्ड आहे अबव, त्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन अबव असं लिहिलेलं आहे. पार्ट ऑफ स्पीच प्रेपोजिशन, त्यानंतर त्याचा इथे मिनिंग आहे हायर दॅन, आणि मिनिंग झाल्यानंतर एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे दिसतंय बघा. द एरोप्लेन वॉज फ्लाइंग अबव द क्लाउड्स, म्हणजे इथे तो प्रत्यक्षात वापर त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. अशा प्रकारे हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण प्रत्यक्षात काही प्रश्न प्रकार बघूया, कोणत्या प्रकारे प्रश्न येऊ शकतील. 2 प्रश्न बघूया आपण. ते प्रश्न आहे विच वर्ड विल बी थर्ड इन द गिव्हन वर्ड्स ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर, आणि वर्ड्स दिलेले आहेत शर्ट, सोप, सँड, शॉवर. आता हे 4 शब्द आहेत. 4ही शब्द एस या लेटरने सुरुवात होणारे आहेत. मग अशा वेळी जर पहिलं लेटर सेम असेल तर आपण दुसरं लेटर शोधतो, दुसरंही सेम असेल तर तिसरं, या क्रमाने आपण शोधतो. आता आपल्याला तिसरा शब्द कोणता येईल. आता शब्दांचा क्रम आपण पहिल्यांदा ठरवूया. पहिलं लेटर तर सेम आहे, मग दुसऱ्या लेटरमध्ये SAND हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतर ABCDच्या क्रमाने जर गेलो तर आपण दुसरा शब्द येईल शर्ट, SHIRT शर्ट. त्यानंतर आता उरलेले 2 शब्द आहेत ते दोन्ही ठिकाणी SO आणि इथे मात्र SHO, म्हणजे मगाशी शर्ट आणि इथे शॉवर. आपल्याला माहिती आहे शर्ट 2 नंबरला, आणि SH सेम असलं तरी I पहिल्यांदा येतं, त्यामुळे हेच शब्द दुसरा. आणि शॉवर SHO आयच्या नंतर O येतो, त्यामुळे तिसरा शब्द हा, आणि शेवटचा शब्द येणार आहे सोप. आपल्याला विचारलेला आहे थर्ड वर्ड म्हणजे आपण जो क्रम ठरवला त्याप्रमाणे शॉवर, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न आपण बघूया. विच वर्ड विल कम आफ्टर द वर्ड टीयर इन द डिक्शनरी. टीयर या शब्दानंतर डिक्शनरीमध्ये कोणता वर्ड येईल. आता TEAR असे त्याची स्पेलिंग आहे. पहिला शब्द जर बघितला तर टॉय, हा पण येऊ शकतो. TIGER टायगर, TRUNK ट्रंक, आणि TABLE टेबल. आता TABLE इथे TE आहे, हे त्याच्या अगोदर येईल, आफ्टर येणार नाही, नंतर येणार नाही, तो अगोदर. त्यामुळे चौथा पर्याय हा बाद ठरतो. ट्रंक, आता TEच्या नंतर R येतोय, I पण नंतर येतोय, आणि TOY पण याच्यानंतर टीयरच्या नंतर लगेच आता TE आहे, ईच्या नंतर लगेच काय येऊ शकतं I. ABCDEFGHI. टीच्या नंतर I, त्याच्या पुढे लागणार हा शब्द टायगर. हा टायगर त्याच्यानंतर लगेच येणारा वर्ड आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे ही डिक्शनरी स्किल वापरून आपण डिक्शनरीमधले शब्द शोधणार आहोत. अशा प्रकारे या डिक्शनरी स्किलचा घटक आपण इथे पाहिलेला आहे. सर्वात प्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं A to Z हा क्रम, या क्रमानेच शब्द लिहिलेले असतात. पहिलं लेटर सेम असेल तर आपण दुसरं लेटर, मग तिसरं लेटर या क्रमाने बघत जातो. आणि प्रत्येक शब्द लिहिण्याची पद्धत पुन्हा एकदा सांगतो. हेडवर्ड पहिल्यांदा लिहिला जातो, त्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच त्याचा शब्दाची जात कोणती आहे, त्यानंतर प्रत्यक्षात मिनिंग, मग तो इंग्रजीमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, आणि शेवटी एखादा एक्झाम्पल, तो शब्द कुठे वापरला जातो आहे तर एक्झाम्पल दिलं जातं. अशा प्रकारे डिक्शनरी स्किल आपण लक्षात ठेवलं तर कोणताही शब्द आपल्याला शोधणं सोपं जाणार आहे. धन्यवाद.